नमस्कार मंडळी, जय खानदेश. आज शिकणार आहेत आपण 6 ते 6 ठिपकासनी. खूपच सुंदर आणि सोपी स्वस्तिक रांगोळी. पूर्ण व्हिडिओ देखत जा कारण शेवटपर्यंत, कारण मी सोप्यात सोपी पद्धतीनं रांगोळ्यानंच. आणि हे देखा आपण 6 ते 6 ठिपका टाकी लिहिणार आहेत. आणि अगदी जेले कोणले रांगोळी येस नाही होणार तेच सांगून मी खास व्हिडिओ आणत राहा. आणि संपूर्ण आपले व्हिडिओ देखाना आहे कारण खूपच सोपी मी रांगोळी आणली. खास ज्या बहिणीसले येस नाही होणार तेच सांगून मी खास व्हिडिओ आणले. कारण आपण दिवाळीना टाईमले, दसराना टाईमले किंवा धनतेरसना दिन अशी शुभ रांगोळी टाकू शकसू असं करीन आणले मी. देखा आपले डॉट पाडी लिहिले. आता 3 डॉटवर रेश मारिले होणे आपले अशा पद्धतीतून. देखा 3 डॉटले इथूनही आपले 3 डॉटले रेषा वडिले वाने. इथूनही आपले 3 डॉटले रेषा वडिले वाने. आणि वरून आपले गोल करान आहेत. असं 2 ठिपका आहेत ना, त्यांना वरून आपले गोल करी लिहावाने. देखा चुटकीवरी इझिली कोणले बी अशा रांगोळ्या आणस मी. खास आपलं लक्ष्मीपूजन स्पेशल रांगोळी आहे. देखा असं आपले वरून गोल आणि डबल गोल करी लिहावाने. आपले वरूनही एक वेळा गोल करी लिहावाने. सेम त्या पद्धतीतून गोल ते काठीन बी आपले गोल करी लिहावाने. आपले ते ना म्हणा कलर टाकी लिहावाने. मिनी सॉसनी बॉटल लिहिले 40-50 रुपयाला भेटत. आपले ते ना मग कलर टाकी लिहावाने. आणि आपले खालना गोलमा बी कलर टाकी लिहावाने. तुम्हाला मनपसंत कलर तुम्ही टाकू शकतस. मी सॉसनी बॉटलवरी कलर टाकी लिहिणार आहे. देखा खूपच युजफुल बॉटल आहे, नक्की ट्राय करा. कोणलेही यूज करता येईल अशी सोपी पद्धतीतून आपण रांगोळी काढू शकतस. या बॉटलने कलर भरू शकतस. सोप्यात सोपी पद्धतनी मी खूपच सारे व्हिडिओ टाकेलेत. नक्की मला चॅनल देखत जा आणि चॅनलले सबस्क्राईब करी ठेवा म्हणजे मी नवीन नवीन खूप सारा व्हिडिओ आणणार आहे सोप्या पद्धतून. आणि देखा आपण सॉसनी बॉटलमा मी कलर टाकीन कलर भरी लिहिलेत. आणि हे देखा झाकणवरी आपले वरना भागले गोल करी लिहावाने. मी छोटं गोल झाकण लिहिले प्लास्टिकनं. आणि आपले थोडं गोल करा नाही बोटेवरी तर हे गोल गोल म्हणजे दुसरा विरुद्ध कलर आपले टाकाना आहे. आणि मी कलर कॉम्बिनेशनही तुमले दाखाडेले. आणि आठे ना आपले बोटेवरी एक बोटवरी असं रांगोळी सेट करले होणे अशी व्यवस्थित. आहे देखा अशी. ज्या बहिणीसले अगदी कलर भरताना सोना तर बॉटलमा कलर भरीन असा डॉट पाडी लिहावाने आपले मोठा मोठा. आणि बोटेसवरी असं करी लिहावाने. आणि मधमाही आपले विरुद्ध कलर टाकी लिहावाने. देखा गोलमा अगदी सोपी रांगोळी आहे. मी ते ना लाल कलर टाकी लिहिणार आहे मध्यभागी. थोडंसं एक बोटवरी गोल करीन. आणि इथून देखा आपले शुभ स्वस्तिक असं काढा नाही. मधमा 4 डॉटले रेषा मारीन. आपले स्वस्तिक ना आकार काढा नाही. इथून आपले सरळ अशी रेष भिडायले व्हाने. जो समोर डॉट आहे ना त्याला आपले रेषा भिडावाने आहेत. आहे देखा आठही आपले रेष भिडायले व्हाने. मधमा मी गोल करी लिहिलं त्यांना माही आपले कलर टाकीले व्हाने. आणि आठे एक रेषा अशी वडी लिहिली मी. आहे देखा दोन्ही बाजूतून एक एक रेषा वडून थोड्या थोड्या ते ना आजूबाजू आपले रेषा वडाने म्हणजे डिझाईन तयार होईल. आठे पण आपले सेम त्या पद्धतीतून करले होणे. खूपच सुंदर आपली कलरफुल रांगोळी तयार होईल आणि देखू शकतस. आणि कमेंट बॉक्समा नक्की सांगत जा कसा वाटला व्हिडिओ. शिकाडान पद्धत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि विसरू नका. काय देखा कितलं सुंदर आपली रांगोळी दिसणार आहे.
फक्त आपले रेष वडीन बारीक बारीक रेषा वडिल्या आणि आता आजूबाजू आधी सेम त्या पद्धतीतून करले आणि आपले मधमा आपले ना 4 डॉट आहेत ना आता ते कलर टाकीले म्हणे तुम्हाला आवडता कलर तुम्ही टाकू शकतास मी राणी कलर टाकीन थोडं बोटेवरी गोल करले आणि ते ना माही मी विरुद्ध कलर टाकीले ना रे आणि मना जर व्हिडिओ आवडणार आहे तर व्हिडिओले लाईक करा शेअर करा चॅनलले सबस्क्राईब करा मधमाही आपले डॉट टाकीन बोटेवरी गोल करीन दुसरा कलर टाकीले आणि आधी कासा बोटेवरी गोल करी आणि चॅनलले सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समा नक्की सांगा कसा वाटणार व्हिडिओ शिकाडान पद्धत नक्कीच कमेंट करीन सांगा आणि जेनी मला शेवटपर्यंत व्हिडिओ देखावे त्याले थँक्यू आणि धन्यवाद नक्की पूर्ण व्हिडिओ देखत जा यूजफुल व्हिडिओ राहतोच म्हणा